नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 6:30. स्विमिंगला चाललोय. जस्ट एक अनुभव आला आणि तुमच्याशी शेअर करावा असं वाटलं म्हणून व्हिडिओ बनवतोय. एक माणूस होता, त्याने आता जस्ट मला रस्त्याने हात दिला आणि मी थांबवली गाडी. तो बसला गाडीत आणि त्याला मी सहज प्रश्न विचारला की कहाँ जा रहे हो भैया. हिंदी भाषिक होता, बिहारी भैया होता ऍक्च्युअली. त्याला सहज विचारलं की कहाँ जा रहे हो भैया. तो बोलला की मार्केटला चाललोय, भाजी मार्केटला. तर 2 मिनिटं मला असं वाटलं की कदाचित तो भाजीपाल्याचा व्यवसाय एवढं लवकर चाललाय मार्केटला. मी त्याला म्हटलं की अच्छा आप भाजीपाले का धंधा करते हो. बोले नहीं भैया, अपना खाना बनाने के लिए सब्जी. बोले इतना जल्दी. तो हाँ अभी वो खाना बनाना पड़ेगा, 8 बजे तो ड्यूटी पे जाना है. मैं बोला अरे बाप रे, क्या बात करते हो, क्या करते हो. बोले कुछ नहीं, यहाँ पे कंपनी, वहाँ पे जा रहा था, 12 घंटे की ड्यूटी था बट अभी निकल दिया. तो अभी मैं लेबर काम करता हूँ. बोले बिगारी काम करता हूँ. बोले कहाँ पे. ऐसे नाके पे जाके खड़ा रहता हूँ, वहाँ पे कोई ना कोई आता है, लेके जाता है, 600-700 रुपये दिन के दे देता है. अरे वाह, सही आहे, चलो अच्छा काम कर रहे हो. तर सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, बिहारी भैया होता. तो त्याचं गाव सोडून एवढा हजारो किलोमीटर दूर इकडे महाराष्ट्रात आला. स्ट्रगल खरंच वाखाणण्याजोगा होता आणि खरंच म्हणजे त्याचा जो हार्डवर्क आहे कौतुकास्पद होता. की बिचारा 6ला उठलाय, 6:30ला भाजी आणणार, फ्रेश डबा बनवणार, फ्रेश जेवण बनवणार आणि मस्त 8 वाजता ड्युटीवर. स्ट्रगल बघा, 6ला उठला, भाजीपाला आणायला गेला. एखादा दुसरा असता तो म्हटला असता चला खिचडी विषय संपून टाकू, पण त्याने ते नाही केलं. मस्त भाजीपाला आणेल, जेवण बनवेल, मग कामावरती जाणार. तर मला असं वाटतं मित्रांनो की आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला असंच हार्डवर्कची गरज आहे. आरामाची जिंदगी जेवून आयुष्य आरामात लेट उठून सगळं आरामात सगळं करून आयुष्यात काही भेटणार नाहीये. खरंच काही मिळवायचं असेल, काही कमवायचं असेल तर आपल्याला असंच हार्डवर्क करायला लागेल. सकाळी लवकर उठायला लागेल, जे पण सकाळचे कामं असतील ते करून आपल्या कामधंद्याला हार्डवर्क केला तरच मला असं वाटतं आयुष्यात सक्सेस मिळेल. आणि नक्कीच हे जे परप्रांत आहे, जे महाराष्ट्र स्ट्रगल बघून तरी आपल्या मराठी माणसांनी, मराठी मुलांनी थोडंसं मनावर घेतलं पाहिजे. नेहमीच परप्रांतीयांना दोष देत बसण्यापेक्षा त्यांच्याकडनं ह्या चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे. बघा की तो जर एवढ्या लवकर उठून भाजी आणून जेवण बनवून जर कामाला जाऊन पैसे कमवत असेल, त्यांच्याकडनं पण खूप काही शिकण्यासारखं आहे. नक्कीच ते हिरावून घेत असतील किंवा आपल्याला असं वाटतंय की आपल्यामुळे त्यांच्यामुळे आपल्या काही नोकऱ्या जात आहे, पण मला त्यांच्याकडनं देखील हे शिकण्यासारखं आहे. हा हार्डवर्क आपण केलं तर कदाचित आपणही चांगला पैसा कमवू शकू, मोठा होऊ शकू, आयुष्यात जे काही आपले स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण करू शकू. आज हे एक नवीन परप्रांतीयाने मला एक नवीन शिकवण दिली किंवा एक नवीन अनुभव दिला, त्याबद्दल छान वाटतंय. नमस्कार, जय महाराष्ट्र.